नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज रिव्ह्यू करणार आहोत दे दे प्यार दे 2 ह्या सिनेमाचा रिव्ह्यू आपण. तर ह्या सिनेमाची पार्श्वभूमी तुम्हाला माहितीच असेल. ह्याचा सिक्वेल तुम्ही पहिला पहिला पार्ट नक्कीच पाहिला असेल. अ, जो कॉमेडी होता ज्याच्यामध्ये अजय देवगण यांच्या घरी काय धमाल उडते जेव्हा ते त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीला घेऊन येतात घरी, की माझं हिच्यावर प्रेम आहे आणि मी हिच्याशी लग्न करणार आणि त्या तेवढ्याच वयाची त्यांना मुलं आहेत. तर तो होता पहिला पार्ट आणि आता नंतर पुढे जेव्हा ती म्हणते की आता तुला माझ्या घरी यावं लागेल, माझ्या आईवडिलांना कन्व्हिन्स करावं लागेल लग्नासाठी. इथून ह्या सिनेमाची स्टोरी सुरुवात होते. आता पुढे जेव्हा तिच्या आईवडिलांना कळणार की अरे हा तर आपल्याच वया एवढा आहे आणि एवढ्या वयाच्या माणसाशी आपली मुलगी लग्न करते, तर पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल दे दे प्यार 2. आता हा जो सिनेमा आहे, या सिनेमाचा रिव्ह्यू करताना म्हणजे पहिला जो पार्ट होता तो पाहताना मजा आली, एंटरटेनिंग वाटला. अ, आणि कारण त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. तिथे फक्त पटवापटवी आणि हेवे दावे थोडीशी एकमेकांच्या विरुद्ध कटक कारस्थानं देणं चालू होतं आणि ते जास्त कॉमेडी वाटत होतंय आणि थोडंसं पटतही होतं. परंतु आता ह्याच्यात जेव्हा पुढचा पार्ट आला आणि त्याच्यात ज्या काही गोष्टी दाखवलेल्या आहेत, की मुलगी वडिलांचं ऐकत नाही, त्यांना एफ वर्डवरून बोलते. तर ते जरा ना डोक्या डोक्याला झिंझिण्या आल्या माझं ते वर्ड ऐकून. त्याच्यानंतर मग आई वडिलांची परमिशन घ्यायला नाही आली तर मी लग्न करणार आहे हे सांगायला आले वगैरे वगैरे. ती ज्या प्रकारे वागते मुलगी ते जरासं खूप जास्तच वाटलं मला या हिशोबाने. लिव्हिंगमध्ये राहतात, लग्न करूनही येऊ शकतात मुलं, मला माहिती आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात. मुली प्रेमामध्ये आंधळ्या होतात. मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि त्यावेळेला आपल्याला आजूबाजूचं काही दिसत नाही. पण जेव्हा आपण प्रेमात पडत असतो, जेव्हा ती समोरची व्यक्ती आपल्याला दिसत असते, तेव्हा तिचं एजही दिसतं ना आपल्याला. अ, जर तो व्यक्ती 50 वर्षाचा आहे आणि ही 30च्या आतली आहे, तर 50 वर्षाच्या व्यक्तीबरोबर तुम्ही सगळीकडे हिंडू नाही शकत ना. ॲज अ गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड म्हणून टाईमपास म्हणून कुठे फिरणं वेगळं असतं आणि लाईफ टाईमचा पार्टनर म्हणून एखाद्या व्यक्तीबरोबर फिरणं वेगळं असतं. जर तो व्यक्ती तुमच्या लग्नाच्या वेळेला 50 वर्षाचा आहे, तर तुम्हाला मूल होईल, ते मूल 7-8 वर्षाचं होईपर्यंत तो 60 वर्षाचा होणार. आणि असं म्हणतात, की पुरुष कधीच म्हातारा होत नाही. पण 60-70 नंतर कुठलाही पुरुष म्हाताराच होतो. सगळे काय मिलिंद-सोमण नसतात. बरोबर ना? मग अशी व्यक्ती तिला किती वर्ष साथ देऊ शकणार आहे? आणि हाच पहिला पार्टमध्ये तबूने दिलेला डायलॉग आहे, कि तुम्हें पता है ना कि 10 साल बाद तुम कुछ नहीं कर सकते और उसे तुम्हें चीट करने के अलावा कोई ऑप्शन नहीं बचेगा. असा तब्बूचा डायलॉग आहे. आणि त्याच्यात ते रिॲलिटी दाखवली आहे, की खरोखर तसंच आहे. आणि अजून अजून एक गोष्ट, की तिचे वडील ती चूक करते, ती चूक थांबवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते तिला चीटही करतात, आई-वडील. पण हेही तितकंच तथ्य आहे, की प्रेम प्रेम असतं. पण जेव्हा आपण लग्न करतो आणि लग्न केल्यानंतर त्या प्रेमाची हवा जेव्हा उडून जाते, ती जादू उडून जाते, त्यानंतर फक्त संसार उरतो ना. त्यावेळेला आपले डोळे उघडतातच आणि ते आई-वडिलांना चांगलंच माहिती असतं आणि म्हणूनच त्याचसाठी सगळे आई-वडील खटाटोप करत असतात ना, की आपल्या मुलीला चांगला नवरा मिळावा, यासाठीच आई-वडील धडपड करत असतात आणि तिला समजवायचा प्रयत्न करत असतात. सो मला वाटत नाही त्याच्यात काही चुकीचं आहे किंवा ते मुलीला चीट करतायत. ते मुलीच्या भविष्याचाच विचार करतायत ना. सो काही गोष्टी आहेत ज्या खऱ्या आहेत आणि खरोखर तसं होतं, की मुली प्रेमात आंधळ्या होतात. आई-वडील अ, मुलीसाठी चांगलं देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा मार्ग चुकीचा असू शकतो, पण ते तिच्या फ्युचरसाठी योग्य होतं. ओके. सो ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या थोड्याशा मिसलीडिंग आहेत. सो ह्या सिनेमात थोडासा मला टॉक्सिक वाटतो, जसा ॲनिमल सिनेमा टॉक्सिक होता, की आई-वडिलांच्या प्रेमाखातर तो स्वतःच्या बायकोला चीट करतो आणि तो तिला लगेच येऊन सांगतोय, की "मी तुला चीट केलंय." ओके. सो दॅट काइंड ऑफ हा पण चीटिंगच
हा सिनेमा सुद्धा चिटिंगला सपोर्ट करणाराच सिनेमा आहे. जर त्याने पहिल्या बायकोला डिव्होर्स दिलेला नाहीये आणि तिथे तो गर्लफ्रेंडला घेऊन उभा करतो. नंतर डिव्होर्स घेतो कारण त्याला गर्लफ्रेंडशी लग्न करायचंय आणि गर्लफ्रेंडशी लग्न करायच्या आधी तो परत पहिल्या बायको बरोबर झोपलेला असतो. ओके. त्यानंतर आता इथे आल्यावर ही त्याला जज करण्यासाठी दुसऱ्या मुलाला किस करते हे दाखवलंय आणि हा निघूनही जातो. अरे काय आहे म्हणजे काय दाखवायचं काय आहे यांना? की आता आपल्यासमोर मोठी-मोठी उदाहरणं आहेत, की मुली पैशासाठी मोठ्या-मोठ्या आपल्यापेक्षा 15-20 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लग्न करतात, ज्यांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, त्यांचा डिव्होर्स झालेला आहे, ज्यांना मोठी-मोठी मुलं आहेत. असं जर मुली करायला लागल्या, तर काय होणार? आपल्याकडे ऑलरेडी मुला-मुलींचा रेशिओ वर-खाली आहे. त्याची तरुण मुलं आहेत, त्यांनी जायचं कुठे? ओके. सो ह्या सिनेमाला काहीच सेन्सच नाहीये. म्हणजे जो बेसिक प्लॉट आहेच, तोच कॉमेडी करण्याच्या नादापायी हा सिनेमा दाखवलेला आहे बेसिकली, असं मला वाटतं. तो जर तुम्ही या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघत असाल, तर तुमच्या डोक्यात जाणार हा सिनेमा, जसं माझ्या डोक्यात गेला. कारण मी स्वतः एका मुलीची आई आहे. तर माझी अशी इच्छा नाहीये, की माझ्या मुलीने हा सिनेमा पाहावा. असा हा जो वेडेपणा ती करते आहे, तो वेडेपणा माझ्या मुलीने तरी करू नये, असं मला नक्कीच वाटतं. तुम्हाला जर मुलगी असेल, तर तुम्ही सुद्धा तर तुमच्या मुलीला नक्कीच घेऊन जाऊ नका हा असा सिनेमा पाहायला. फॅमिली एंटरटेनमेंट म्हणून दाखवलं जातंय. सगळेजण सांगतात फॅमिली एंटरटेनमेंट आहे. पण प्लीज तुम्हाला मुलगी असेल, तर हा सिनेमा दाखवायला तिला घेऊन जाऊ नका किंवा दाखवायचा प्रयत्नही करू नका. प्लीज वाचवा तुमच्या मुलीला. हे असले सिनेमा, टॉक्सिक सिनेमा आपल्या मुलींना दाखवू नका. ओके. आणि आता या सिनेमाला स्टारसुद्धा यावे लागतील. सो मला हा सिनेमा थोडासा कॉमेडी बाकीचे दाखवलेले आहे, सिच्युएशन्स वगैरे जे दाखवलेले आहेत, अम, आकर्षक रंगसंगती दाखवलेली आहेत. आर माधवनचं जे कॅरेक्टर आहे ते दाखवलेलं आहे. जावेद जाफरीचं काम चांगलं दाखवलेलं आहे. सो त्यासाठी फक्त मी ह्या सिनेमाला 2 स्टार देईन. अ, माझी इच्छा नाही की हा सिनेमा मुलींनी पाहावा. ओके. सो तुम्ही नवरा-बायकोनी पहा. एक कॉमेडी म्हणून तुम्ही हा सिनेमा पहा. बाकी आपल्या मुली, तुम्हाला जर मुली असेल तर प्लीज या सिनेमापासून त्यांना लांब ठेवा. थँक यू सो मच.